नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत इयत्ता 12वीचा 24 तारखेला होणारा बोर्डाचा अर्थशास्त्राचा पेपर। अशा प्रकारचा पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे। अशाच प्रकारचा फॉर्मॅट हेच IMP क्वेश्चन तुम्हाला पेपरामध्ये बघायला मिळणार आहेत। तर बघा, पेपरमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर आपण चर्चा करणार आहोत। प्रश्न क्रमांक तुमचा 1 असतो, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचे आहे तुम्हाला। याचं मीनिंग म्हणजे काय मुलांना तेच कळत नाही। याचं मीनिंग असं की तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्याचं एक शब्दामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा, याला काय म्हणतात? मागणी म्हणतात। दोन आहेत, मागणीनुसार पैसा काढल्या जाणाऱ्या ठेवी, त्याला देयकाल असं म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 आहे, उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवल वस्तूंची होणारी झीज म्हणजे काय आहे? मूल्यह्रास असतो। ठीक आहे। किमतीमध्ये शेकड्याच्या बदलाच्या प्रमाणा इतकी वस्तूच्या मागणीचा शेकडा बदल घडणारी लवचिकता मागणी किंमत लवचिकता असते। अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक ब मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, सहसंबंध पूर्ण करा। ठीक आहे। सहसंबंध म्हणजे आता बघा, प्रश्न क्रमांक 1, अंतर्गत व्यापारचा संबंध आहे गृह व्यापार, तसाच आंतरराष्ट्रीय व्यापारचा कशाशी येणार? त्याचं उत्तर आहे विदेशी व्यापाराशी येणार। आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी व्यापार। त्यानंतर 2 आहे, भिन्न किंमतचं जसं एकच किंमतचं पूर्ण स्पर्धा आहे, तसं भिन्न किंमतचं एकाधिकार आहे। त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला मिळणार आहे, जशी SBI म्हणजे व्यापारी बँक आहे, तसे मध्यवर्ती बँक कोणती आहे? RBI। त्यानंतर एकत्रित बद्धत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाणार आहे। प्रश्न क्रमांक क, विसंगत घटक ओळखा, जो वेगळा आहे सर्वांपेक्षा। विसंगत घटक म्हणजे 3 पर्याय सेम आणि एक चौथा वेगळा असतो। तर बघा, तर टिकाऊ वस्तूमध्ये फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र ह्या टिकाऊ वस्तू आहे, पण मासे हे प्राणी आहे। ठीक आहे। त्यामुळे मासे हा विसंगत घटक झाला। खर्च संकल्पना, एकूण खर्च, सरासरी खर्च आणि विक्री खर्च, हा विक्री खर्च वेगळा आला। कायदे मक्तेदारी, पेटेंट, ओके, स्वामित्व अधिकार, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार हा तुमचा विसंगत घटक झालेला आहे। ज्याला गोल केलेला आहे तो तुमचं आन्सर आहे। प्रश्न क्रमांक ड, खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फिल इन ब्लँक करायचं आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहे। सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नेमबाजिक अर्थशास्त्र म्हणजे काय? रॅग्नर फ्रिश हे होते। ठीक आहे। जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा असणारा उतार धनात्मक असतो। त्यानंतर 3चं उत्तर ड आहे, वस्तूंची मोजमाप करण्यासाठी। 4चं उत्तर ब आणि 5 सरकारचे अनिवार्य सक्तीचे कर, याचं उत्तर आहे क, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था। ठीक आहे। त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 बघायला मिळतो, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची आहे। कोणतीही 3 तुम्हाला लिहायचे। विद्यार्थी मित्रांनो, एक सल्ला देईल तुम्हाला, 3 बोलले तर 3च लिहा, 4 लिहायच्या 5 लिहायच्या नांदी लागू नका, कारण त्यामध्ये खूप टाईम वेस्ट होतो आणि अर्थशास्त्राचा असा पेपर आहे, त्या स्कोर करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लिखाण करावं लागतं। सो त्यासाठी तुम्ही काय करा, जेवढे सांगितलेले आहेत तेवढेच प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, पण त्याच प्रश्नाचं उत्तर थोडं जास्त लिहा, म्हणजे तुम्हाला मार्क आउट ऑफ मिळणार आहे। त्यानंतर ब मध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा विचारला जातो। तसं फरक स्पष्ट करायसाठी तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगतो, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा फरक विचारलेला आहे। बघा, मी कशा प्रकारचा फरक स्पष्ट करून दाखवला आहे। तुम्हाला बॉक्स करायचा आहे 2 बॉर्डरप्रमाणे, सूक्ष्म एका साईडला सूक्ष्म, एका साईडला स्थूल अर्थशास्त्र, आणि त्याचे पॉईंटनुसार तुम्हाला लिहायचं आहे कंपॅरिझन करून। तसे बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते आणि स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, म्हणजे एकमेकांच्या ऑपोजिट होईल। अशाच प्रकारचे तुम्हाला मार्क मिळणार आहेत। त्यानंतर संपूर्ण लवचिकता मागणी झालं। त्यानंतर संख्यात्मक निर्देश मूल्य आणि निर्देशांक। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 बघायला मिळतो, खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची। कोणतेही 3 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे। 4 मार्कासाठी एक प्रश्न असेल, निदान 2-2.5 पेज तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत। मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारचे मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे। आता बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला विचारलेली आहे। तर फक्त तुम्हाला मी इथं पॉईंट लिहून देतो, त्याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे। बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची 4 वैशिष्ट्ये अशी हेडलाईन टाकायची। त्यात पहिला क्रमांक टाकायचा वैयक्तिक घटकांचा अभ्यास, त्यामध्ये सब क्रमांक टाकायचा ग्राहक, फार्मा, उद्योग यांचा अभ्यास केला जातो। तर ग्राहकचं विश्लेषण करायचं, फार्माचं विश्लेषण करायचं, उद्योगचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न जास्तीत जास्त मोठा होणार आहे। त्यानंतर 2 नंबर वैशिष्ट्य टाकायचं किंमत निर्धार भर, त्यामध्ये मागणी पुरवठ्याद्वारे किमतीचे कसे ठरते या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला विश्लेषण करायचं आहे।
3 मर्यादित साधनांचा उपयोग आणि 4 अंशकालीन संतुलन पद्धत. अशा प्रकारचं तुम्हाला वैशिष्ट्यांचं विश्लेषण करायचं आहे. नंतरमध्ये विचारलं आहे व्यापारी बँकेचे कार्य काय आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. जसं ठेवी स्वीकारणे याला हायलाईट करायचं आहे. त्यानंतर सेव्हिंग, करंट, फिक्स्ड डिपॉझिट याला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचा आन्सर तुम्हाला त्यामध्ये करायचं आहे. त्या नंबर 3 आहे काळानुसार बाजाराचे प्रकार लिहायचे आहे तुम्हाला. ओके. प्रश्न क्रमांक 4 मध्ये खालील विधानांशी आपण सहमत आहात का नसेल तर सहकारण ते लिहायचं आहे. जर सहमत असाल तर का आणि नसाल तर का. ओके, सहमत असहमत फक्त असं लिहू नका, कारणासहित लिहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार. आता प्रश्न दिला आहे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो, तुम्ही सहमत असं फक्त लिहून पेपर सोडून दिला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाला फक्त 1 मार्क मिळेल, कारण तुम्ही कारण न लिहिलेलं आहे. उत्तर तुमचं बरोबर आहे पण तुम्ही कारण लिहायलाच पाहिजे. तसं आपण कारण लिहितो आहे इथं, किंमत वाढली की मागणी कमी होते व किंमत कमी झाली की मागणी वाढते, यामुळे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे प्रश्न पण सॉल्व करायचे आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 5 आणि महत्त्वाचा सगळ्यात स्कोरिंग प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही एक प्रश्न नोट करून घ्या. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 पेजेसमध्ये उत्तर लिहायचं आहे. बघा यामध्ये बघा आता प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला तक्त्याचं निरीक्षण करून त्याला आन्सर करायचं आहे. मी एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये उत्तर दिलेलं आहे, पण तुम्ही काय करा की जास्तीत जास्त लिहिण्याचा 5 ते 6 पेज लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला 10 पैकी 9 मार्क मिळेल. आर्ट्सचा हा विषय आहे इकॉनॉमिक्समध्ये, जेवढं तुम्ही जास्त लिहाल तेवढे तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर नियंत्रित बाजार आहे. नियंत्रित बाजार म्हणजे काय? घाऊक बाजार यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार राज्य सरकार बाजार समितीमार्फत नियंत्रित केले जातात. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो फुल अर्थशास्त्राचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. फक्त आता तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. काही मी महत्त्वाचे प्रश्न सांगणार, त्याचं तुम्ही पण आन्सर करा. तुमच्या स्वतःच्या शब्दात जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर रेग्युलर अपलोड होताना मिळेल. चला भेटूया नंतर. थँक्यू.